हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मिनी ब्लॉगची सुरुवातच अशी होते की सकाळीच हा गॅस संपला, दूध तापत ठेवलं आणि गॅस संपला. मग काय, आणि याच्यात एक गडबड अशी झाली की हे जे रेग्युलेटर आहे ते सिलेंडरला बसतच नव्हतं. बऱ्याच प्रयत्नानंतर मग ते चेंज करून आणलं आणि त्यानंतर बघा मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. दरवेळेस असंच होतं, जेव्हा आपली सकाळची गडबड असते तेव्हाच हा गॅस संपतो. असं का बरं होत असेल? आणि तुमच्यासोबत पण असंच होतं का? माझ्यासोबत तर नेहमी असंच होतं, जेव्हा घाईचं काम असतं तेव्हाच हा गॅस संपतो. आणि मग इतक्या लवकर मी टिफिनला बनवणार काय, म्हणून मसूरची डाळ भिजत ठेवली, कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतली आणि पीठ थोडंसं मळून घेतलं, कारण की खूप उशीर झाला होता. आणि आज शुक्रवार आहे, मला दुपारी बाजारात पण जायचं होतं. आमच्या राजगुरुनगरमध्ये शुक्रवारी हा बाजार असतो. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पूर्ण बाजारही दाखवणार आहे. आणि अशा प्रकारे मुलांचा टिफिन भरून दिला आणि मग मुलांना स्कूलमध्ये पाठवून दिलं. त्यानंतर मी दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं गरमागरम हे बेसन बनवलं होतं, म्हणजेच हे पिठलं बनवलं आहे आणि गरमागरम ज्वारीची भाकरी बनवली आहे. दुपारच्या वेळेस खूप छान असं जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो बाजारात. आता बाजारात जायचं म्हटल्यावर खूप छान असा हा वेळ आहे, दुपारीच बाजारात जातो, कारण की भाज्याही तिथे छान एकदम फ्रेश असतात. शेतकरी इथे भाजी घेऊन आलेले होते आणि आम्हाला घ्यायची होती मेथीची भाजी. तर बऱ्याच शेतकऱ्यांकडे मेथीची भाजी, मिरची, भेंडी, टोमॅटो सर्व अशा भाज्या होत्या आणि आम्हाला पाहिजे त्या भाज्या आम्ही घेतल्या. आणि आता दुपारची वेळ आहे, मुलांचंही घरी येण्याची वेळ झालेली होती, म्हणून पटपट अशा भाज्या घेऊन आम्ही निघालो घरी. आता बघा, घरी आल्यानंतर पावसाचे असे वातावरण झाले होते, पाऊस येईल म्हणून आम्ही लवकरच घरी आलो आणि या थोड्याफार अशा भाज्या घेऊन आलो आहेत. आणि कसा वाटला तुम्हाला हा मिनी